स्वाती आणि महेशच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाची पार्टी होती. पण अचानक केक कापायच्या वेळी महेशने स्वातीच्या कानाखाली वाजवली. त्याचा आवाज ऐकून पार्टीला आलेले सगळे पाहुणे सुन्न झाले. पार्टीचा आनंद क्षणात गायब झाला. समोर उभ्या असणाऱ्या स्वातीच्या गालावर बोटांचे वण उठले. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. पण तिने रडून गोंधळ घालण्याऐवजी गळ्यातले मंगळसूत्र काढले आणि टेबलवर ठेवत खूप शांत स्वरात म्हणाली, महेश, आज फक्त तुम्ही मला नाही तर आपल्यामधल्या नात्यातल्या विश्वासाला मारले आहे. तिच्या बोलण्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. तिची सासू मीनाताई घाबरून म्हणाल्या, अगं सोनबाई, तू हे काय करत आहेस? घरात सगळे पाहुणे गोळा झाले आहेत. पण स्वातीने त्यांच्याकडे बघितले पण नाही. तिची नजर फक्त तिच्या नवऱ्यावर महेशवर होती. तो रागात उभा होता. काही वेळापूर्वी घरातले आनंदाचे वातावरण पसरले होते. फुग्यांनी घर छान सजलेले होते. पाहुणे आले होते. सगळे मिळून फोटो काढत होते आणि टेबलवर केक पण ठेवला होता. तेवढ्यात महेश त्याच्या खोलीतून पळत बाहेर आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, माझी लग्नातली डायमंडची अंगठी कुठे आहे? हे ऐकून सगळे लोक चकित झाले. ती अंगठी त्याच्या वडिलांची शेवटची निशाणी होती आणि तो ती खूप सांभाळून लॉकरमध्ये ठेवत असायचा. तो घाबरून स्वातीला विचारत म्हणाला, स्वाती, तू आज लॉकरमधून माझी अंगठी बाहेर काढली होतीस का? स्वातीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, हो, मी काढली होती. एवढा ऐकताच महेश रागाने लाल झाला. त्याने पुढे काही विचारले नाही आणि रागात सगळ्यांच्या समोर बायकोवर ओरडत म्हणाला, मी तुला माझ्या त्या अंगठीला हात लावण्याची परवानगी दिली नव्हती. मग तू माझ्या अंगठीला हात लावलास कसा? आणि तू तिला लॉकरमधून बाहेर कशासाठी काढली होती? स्वाती काही बोलणार त्या अगोदरच महेशने रागात तिच्या जोरात कानाखाली वाजवली. पूर्ण घरात शांतता पसरली. कुणाला काहीच कळत नव्हते की काही सेकंदात असं काय झालं होतं. स्वातीने तिच्या गालावर हात ठेवला. वेदनेपेक्षा तिला या गोष्टीचे दुःख जास्त झाले होते की तिच्या नवऱ्याने तिचं काहीच ऐकून न घेता सगळ्या पाहुण्यांच्या समोर तिच्या कानाखाली मारून तिचा अपमान केला होता. ती हळू आवाजात म्हणाली, जर 5 मिनिटे माझे बोलणे ऐकून घेतले असते तर कदाचित आज तुम्ही तुमच्या नजरेत पडलात नसता. पण महेश अजून पण रागात होता. तो रागातच म्हणाला, मला तुझे स्पष्टीकरण नको आहे. मला फक्त माझी अंगठी पाहिजे. ती कुठे ठेवली आहेस तेवढं मला सांग. स्वातीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, तुमची अंगठी व्यवस्थित ठेवली आहे. पण त्या अगोदर माझी अशी इच्छा आहे की पूर्ण घरासमोर आणि पाहुण्यांसमोर सत्य पण यायला पाहिजे. जर माझी चूक निघाली तर मी या क्षणी स्वतः हे घर सोडून निघून जाईन. तिचा आत्मविश्वास बघून सगळे लोक हैराण झाले. सगळ्यात थोरले काका म्हणाले, महेश, अगोदर सुनबाईचे बोलणे ऐकून तरी घे. रागात घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो. पण महेश शांत उभा होता. स्वाती तिच्या खोलीत गेली. काही वेळात एक बॉक्स, एक बंद पाकिट आणि तिचा फोन घेऊन बाहेर आली. तिने ते गिफ्ट नवऱ्याच्या हातात दिले आणि म्हणाली, महेश, ते गिफ्ट सगळ्यांच्या समोर उघडा. महेशने रागात ते गिफ्ट उघडले तर त्यात ती डायमंडची अंगठी ठेवली होती. पण आज ती पहिल्यापेक्षा खूप जास्त चमकत होती आणि त्यासोबत ज्वेलरी दुकानातले बिल पण होते. ते त्या अंगठीचे पॉलिश केलेले बिल होते. महेशला काहीच कळत नव्हते. स्वाती पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, अहो, तुम्ही स्वतः मागच्या महिन्यात बोलला होता की बाबांची ही अंगठी खूप ढिली व्हायला लागली आहे आणि चुकून जर कुठे हरवली तर आयुष्यभर पश्चाताप करत बसाल. तुमच्याकडे वेळ नव्हता म्हणून मी स्वतः ठीक करण्यासाठी आज सकाळी सोनारच्या दुकानात जाऊन ती पॉलिश केली आणि तुमच्या मापाची पण करून घेतली. मी विचार केला होता की केक कापण्याच्या वेळी तुम्हाला सरप्राईज देईन. हे ऐकून सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. महेशचे हात थरथरत होते. पण स्वाती तिथेच थांबली नाही. तिने तिचा फोन उघडला आणि म्हणाली, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे मी विचार केला की पुरावा पण सोबत घेऊन यावा. तिने सकाळी 11 वाजता तिच्या फोनवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सुरू केला. तो त्या सोनाराच्या दुकानातला होता. त्यावेळी स्वातीने ती अंगठी तिथे पॉलिश करायला दिली होती आणि नंतर संध्याकाळी 5 वाजता ती अंगठी परत घेताना दिसत होती. तिने त्याचे डिजिटल बिल पण आणले होते. घरात सगळे शांत होते.
महेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याला कळले होते की ज्या बायकोने त्याच्या वडिलांच्या शेवटच्या आठवणीला सुरक्षित करण्यासाठी सकाळपासून एवढी पळापळ केली होती, तिचे काहीच ऐकून न घेता तिच्यावर त्याने सगळ्यांच्या समोर हात उचलला होता. तिचा अपमान केला होता. पण स्वातीने अजून तिचा शेवटचा निर्णय ऐकवला नव्हता. तिने हळूच तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढले आणि टेबलवर ठेवत म्हणाली, अंगठी तर सापडली आहे. आता निर्णय हा होणार नाही की चूक कोणाची होती, तर निर्णय हा होईल की ज्या नात्यात विश्वास एका कानाखालीपेक्षा पण छोटा होईल, मग त्या नात्याला फक्त एका स्वारीने वाचवता येईल का? हे एकदा सगळ्यांची नजर महेशवर जाऊन थांबली. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की त्याने फक्त त्याच्या बायकोला मारले नव्हते, तर त्यांच्यातल्या विश्वासाला पण मारले होते. बायकोचे बोलणे ऐकून महेश सुन्न उभा होता. त्याची नजर कधी त्याच्या हातात असणाऱ्या अंगठीवर जात होती, तर कधी बायकोने टेबलवर ठेवलेल्या तिच्या मंगळसूत्रावर जात होती. त्याला समजले होते की त्याने रागात किती मोठी चूक केली होती. पण स्वाती पुढे जे काही बोलली, तिच्या बोलण्याने घरातले सगळे लोक आश्चर्यचकित झाले. स्वातीने तिच्या हातात असलेले पाकीट टेबलवर ठेवले. महेश घाबरून म्हणाला, स्वाती, हे काय आहे? स्वाती खूप शांत स्वरात म्हणाली, हे उघडण्या अगोदर मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आज खरंच ही अंगठी हरवली असती, तेव्हा पण माझं बोलणं ऐकून न घेता मला कानाखाली मारणे योग्य असते का? महेशजवळ याचे उत्तर नव्हते. त्याने लाजेने मान खाली घातली. थोरले काका म्हणाले, महेश बाळा, विश्वास जेव्हा संपतो ना, तेव्हा नाती पण हळूहळू संपायला लागतात. स्वातीने ते पाकीट महेशच्या हातात दिले. थरथरत्या हाताने त्याने ते उघडले. त्यात एका विमा कंपनीचे लेटर होते, एक फॉर्म आणि एक चिठ्ठी होती. महेशने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की लग्नाच्या वाढदिवसाला मला तुम्हाला फक्त अंगठीच नाही, तर एक वचन पण द्यायचं आहे. मी माझी विमा पॉलिसी आणि मी केलेल्या बचतीचा वारस पण तुम्हाला केला आहे. हे वाचून महेशचे डोळे भरून आले. त्याच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडली. स्वाती म्हणाली, मी केक कापल्यानंतर तुम्हाला हे सगळे सरप्राईज देणार होते, कारण मला नेहमी वाटत होते की लग्नाचा अर्थ पण सोबत राहणे नसतो, तर एकमेकांवर पूर्ण विश्वास करणे असतो आणि एकमेकांचा आदर, मान सन्मान, इज्जत करणे असतो. स्वातीचे बोलणे ऐकून घरात जमलेल्या सगळ्या लोकांचे डोळे भरून आले. ज्या बायकोवर त्याने काही वेळापूर्वी संशय घेतला होता, तिनेच त्याचे भविष्य सुरक्षित करण्याची तयारी केली होती. महेश स्वातीसमोर येऊन खाली मान घालून उभा राहिला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, स्वाती, मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला फक्त माझ्या बाबांच्या अंगठीसमोर दिसत होती, तुझ्या भावना, तुझे मन नाही. स्वातीने त्याच्याकडे बघितले, पण यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हते. ती ठामपणे म्हणाली, महेश, मला अंगठी हरवण्याचे दुःख झाले नसते, पण मला दुःख या गोष्टीचे झाले आहे की 3 वर्ष सोबत राहून, सोबत संसार करून तुम्हाला माझ्यावर जरा पण विश्वास राहिला नाही. जर आज माझ्याकडे पुरावे नसते, तर तेव्हा पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का? बायकोचे बोलणे ऐकून महेश शांत बसला, कारण त्याला माहीत होते की त्याचे उत्तर नाही होते. तेवढ्यात स्वातीची सासू मीनाताई पुढे आल्या. त्या सगळ्यांच्या समोर म्हणाल्या, सुनबाई, चूक फक्त महेशची एकट्याची नाही. लहानपणापासून आम्ही त्याला हेच शिकवलं आहे की घरातला पुरुष कायम बरोबर असतो. पण आज मला समजले की बरोबर तोच असतो ज्याच्यामध्ये सत्य ऐकण्याचे धैर्य असते. थोरले काका महेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पुरुषाची खरी ताकद हात उचलण्यात नसते, तर स्वतःची चूक मान्य करण्यात असते. काकांचे बोलणे ऐकून महेशच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. तो सगळ्यांच्या समोर हात जोडून म्हणाला, जर आज स्वातीने मला माफ केले नाही, तर मी तिला दोष देणार नाही. मी तिचा नाही, तर तिच्या आत्मसन्मानाचा अपमान केला आहे. असं म्हणत त्याने ज्या हाताने बायकोच्या कानाखाली वाजवली होती, तोच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, मी वचन देतो की यापुढे रागात मी कुठलाही निर्णय घेणार नाही. अगोदर समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेईन, सगळे समजून घेईन आणि त्यानंतर मग निर्णय घेईन. स्वाती काही वेळ त्याच्याकडे बघतच राहिली. नंतर
तिने टेबलवर ठेवलेले मंगळसूत्र उचलले आणि त्याच्या हातात देत म्हणाली, महेश, माफी फक्त शब्दांनी नाही तर कृतीतून सिद्ध होते. मी हे मंगळसूत्र तेव्हाच गळ्यात परत घालेन जेव्हा मला विश्वास बसेल की आपल्या नात्यात सन्मान भीतीपेक्षा मोठा आणि विश्वास संशयापेक्षा मोठा आहे. हे ऐकून महेश ते मंगळसूत्र स्वातीच्या हातात परत देत म्हणाला, स्वाती, आज नाही. ज्या दिवशी मी माझ्या वागण्याने तुझा विश्वास परत मिळवेन त्या दिवशी तुझ्या इच्छेने मी माझ्या हाताने ते मंगळसूत्र परत तुझ्या गळ्यात घालेन. घरात जमलेल्या लोकांनी पहिल्यांदा बघितले की माफी फक्त बोलून किंवा शब्दांनी मिळत नाही, तर ते आपल्या कृतीतून कमवावी लागते. पुढच्या काही महिन्यात महेश खरोखरच बदलला होता. त्याने स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी काउन्सिलिंग घेतले. बायकोचे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत मत घ्यायला लागला आणि कधीही पूर्ण ऐकून न घेता कुठलाही निर्णय घेतला नाही. हळूहळू स्वातीचा हरवलेला विश्वास परत यायला लागला. 1 वर्षानंतर लग्नाच्या वाढदिवसादिवशी पूर्ण कुटुंबाच्या आणि पाहुण्यांच्या समोर स्वातीने हसून स्वतःच्या इच्छेने तिचे मंगळसूत्र नवऱ्याच्या हातून परत तिच्या गळ्यात घालून घेतले. हे बघून महेशचे डोळे भरून आले. तो काही बोलला नाही, कारण यावेळी त्याला शब्दांची गरज पडली नाही. सगळे लोक खूप खुश होते. थोरले काका हसत म्हणाले, आज या घरात वाढदिवस नाही तर विश्वास परत मिळाल्याचा आनंद साजरा केला जात आहे. त्या दिवशी एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात राहिली. कुठल्याही नात्यातली सगळ्यात किमती वस्तू सोन्याचे मंगळसूत्र किंवा डायमंडची अंगठी नसते, तर तो मानसन्मान असतो, जो एकदा तुटला की तो परत मिळवण्यासाठी खूप वेळ आणि चांगल्या मनाने प्रयत्न करायला लागतात.